पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम। प्रभु रामचंद्र भगवान की जय, सब संतन की जय, पवन पुत्र हनुमान की जय। जय जय रघुवीरा समर्थ। हरे हरे। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र। तया ठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम। प्रभु रामचंद्र भगवान की जय, सब संतन की जय, पवन पुत्र हनुमान की जय। जय जय रघुवीरा समर्थ। हरे हरे। भावार्थ रामायण अंतर्गत सुंदरकांड यामध्ये 21 अध्याय चालू आहे। यामधील प्रसंग गजेंद्राचे आख्यान। आपण हे गजेंद्राचं आख्यान कशावरून आलेले आहे हे ज्यावेळेस हनुमंत आपण ऐकलेलं आहे। हनुमंतानं लंका दहन केली। दहन झाल्याच्या नंतर एकदम काळी होण्याच्या ऐवजी, राख होण्याच्या ऐवजी एकदम असणार शुद्ध आणि सोन्यानं मडवल्यासारखे झाले। ह्यावरून असणारे शब्द निघाले। हे लंका स्वर्णमय पहिली होती आणि स्वर्णमय त्याच्यापेक्षा अधिक स्वर्णमय झाली। कस काय झाली ह्याबद्दल असणार गजेंद्र आख्यानाची ह्यामध्ये आलेलं आहे। आणि पुढचा विचार ही गोड आपण ऐकू। फक्त ध्यानपूर्वक ऐकल्याच्या नंतर, श्रद्धापूर्वक ऐकल्याच्या नंतर, वात्सल्य प्रेमानं जर ऐकल्याच्या नंतर पाहणा फुटतो। अन्यथा जर वात्सल्य प्रेम ठेवून जर नाही ऐकल्याच्या नंतर आपलं मनोजी पाटील पडत तेज आहे। एक वरती नावच आहे भावा अर्थ रामायण। भाव ठेवून जर त्याचा अर्थ करीत राहिल्याच्या नंतर राममय व्हायला वेळ लागत नाही। प्रभू मायबाप ह्यावरती असणारे हितचिंतक व्हा आणि आपलं हित ते करावे देवाचे चिंतन। हे हित ह्यामध्येच आहे आणि पैल पाराला ब्रह्मस्वरूप अवस्थेला होण्याचं साधना ही आहे। हरे हरे। श्री रामचंद्राय नमो नमः। श्रीराम भक्ताचे महिमाना घात गणाती पावना। हनुमंते केले लंका दहन, होतिले संपूर्ण स्वर्णाची। राम भक्त करीती कंदन, ते कंदन होय सुख संपन्न। ऐसे भक्तीचे महिमान कृपा संपूर्ण रामाची। हनुमंते जाळले लंकेशी, नहे काळी कोळसा मसी। स्वर्ण होतिले चौपासी, पितप्रभेशी सोबत। करिता लंकेचे धन, लंका होतिली स्वर्ण। याचे मूळ मुख्य कारण, गजाख्यान अवतारा। भगवंताचे कृपाळूपण। ध्यान करा, लक्ष करा। भगवंताचे कृपाळूपण, नाम स्मरणाचे महिमान। गजेंद्राचे उद्धरण प्रसंगे पूर्ण स्वर्णमय लंका।
चालता कथा रामायणा त्या माझे गजेंद्र उद्धरण लंका ओतिली स्वर्ण ते कारण सांगेन जो योग्याचा योगाग्रह गणी जो ब्रह्मचर्य शिरोमणी जो ज्ञानियाचा मुकुट म्हणे तो श्री सुखमुनी सांगत जो का वैराग्याचा निधी ज्ञान विज्ञानाचा उद्दधी जो का सद्बुद्धीची बुद्धी तो सुखती शुद्धी बोलत जो पांडव कुळी कुळदीपका कौरव कुळी कुळनायका श्रोता परीक्षिती तो दोक्ता अवक्ता श्रवण चातक कथार्थी त्या परीक्षिती कारण गजेंद्राचे उद्धरण श्री सुख सांगे आपण वस्ती स्थान गजांचे त्रिकूट नामागिरीवर योजने अयुत 10 सहस्त्र गंडकी पासून क्षीरसागर एवढा थोर पर्वत जितुका प्रतयरी विस्तार तितुका उंच 10 सहस्त्र त्रिकूट नामा त्रिशिखर गिरीवर सोबत नाना रत्नाची आखाणी नाना धातूची आभरणी निर्मळ जळाची श्रेणी सरे पुष्करणी तेणे भरती पर्वताचे निजमय नाना वर्णी विराजमान श्वेत श्याम स्वर्ण वर्ण शोभा संपूर्ण गिरीवरा वरक्षे वली लता द्रोमा सिंहयाग्राती पशु पलवंगम नाना जातीचे युगम ऋषी आश्रम सिद्धाचे निर्मळ जळ सरोवरे पूर्ण नाना पक्षी कुळभाषण गोचमरीचे वसस्ती स्थान शोभायमान पर्वत स्वर्ण ताम्र रोपे खाणीलो निर्पजेलो पाषाणी नाना धातू प्रवाह श्रेणी पर्वतातुनी प्रसवती जया पर्वताची जरी दरी जे लागला गंडकी गिरी वने उपवने अति साजरी नाना वृक्षांतरी गंभीर जे देखता उपवना विश्रांती ते पावे मन छाया शीतळ सुगंध पवन कोकिळा कुंजन सुखकारी सर्वा ऋतूचे कायतन सर्वा ऋतूचे फळ पुष्प जाण त्यावनी सदा सुख संपन्न क्रीडास्थान अप्सरा अमृता परीस फळे सुस्वाद कस्तुरी हुनी सुगंध मलिया नीळ सुस्वर सबद्ध क्रीडती आनंदे अप्सरा कृष्णा कृष्ण सारूपे कृष्ण ब्रह्मार सुमनी प्रवेशोनी सादर आमोद सेविती सुखसार केवी केशर कुचुंबे वृक्षे सोबती देवतरू पाठली पारी जातक मंदारू संतानादिक कल्पतरू वृक्षे विस्तारू चंदनादी चंदन चंपक हरिचंदन चूतवन अशोकवन खर्जुरी वन तालवन नंदनवन समशोभे राय केळी सोनकेळी मगमगीती कर्पूर कर्दळी गडगडीत नारी केळी शोभावन फळी समवेत मधुवनी मला अर्जुना औदुंबराती गहन तमाल वृक्षे शोभायमान बिल्ववने साजरे द्राक्षे मंडप शोभायमान जांभुळी वृक्षे एकसमान इक्षुदंड श्वेत कृष्ण रस सुलोन स्रवत्पै कंटकहीन बदरी रसाळी आवळी वृक्षे रायावळी फणस मगमगीत फळी मधुक वृक्षातळी फळशोभा पिंचू मंदा
सुशीलताळ सकळ यादी निरसी सबाळ गुंगुळ वरक्षे सोनवा सोवान सरळ वट पिंपळ पलांस निंबोनी नारंगी पोकळी राय निंबोनीच्या हारे विशाळी कपिते वनांची नवाळी वर्तुळ फळी परिपक्वा खोराटे जेवी काकोईदार वरक्षे वटावणी थोर श्वेत पीत पुष्पी सुंदर आणि बीजपूर मातुलंगे सुरभी वृक्षे देवदार मल्लांतकी वृक्षे विस्तार विंगुदी वृक्षे अपार फळ संभार बहुपुष्पी ऐश्या वृक्षाची जाती असंख्यात नेनो किती तेने शोभा प्रवर्ती ऋषी वस्ती मुनी सिद्ध त्या गिरी कंदराचे ठाई एकागा सर्वर पायी तेतीच्या जळा मर्यादा नाही पूर्णत्व ठाई परिपूर्ण न्यून पूर्णता जळी आसेनाची कोणे काळी रातोत पळी शीतोत फळी हेम कमळी सोबता कुमुदे कल्लारे निळोत्पळे मलिका शतपत्रे पुर पुडमळे जलचरत्वे चलत्क कमळे चल परिमळे स्वादिष्ट समस्त ऋतू एका काळे सुपुष्पित सदा फळे सरोवरी चेनी जळे क्रीडती सकळे जळचरे मच्छे कच्छे पर्वताकार त्यासी ग्रासी ऐसा नक्र थोरा थोर गजग्राव सरवरी तेची वनी वसे गजेंद्रा तेची सरवरी वसे नक्र दोगासही पूर्व वैरा ती दुर्धर ब्रह्मशापे एवढी ब्रह्मशापाची थोरी यासी घडली कैशा परे तेही कठीण निज निर्धारी पूर्वानुस्मरणीय अवतारा पूर्वी इंद्रदुम्न राजेंद्र ब्रह्मशापे झाला गजेंद्र हुहु गंधर्वाती दुर्धर तो झाला नक्र ब्रह्मशापे पोंड्रेंद्र देसी राजा इंद्रदुम्न भगवत भक्ती परायण तो या सरोवरा येऊन एकांत देखून राहिला एकांताने विश्रांती राव सुखावला चित्ती ते राहोनीने मस्ती व्रत चालवी तपचर्या तोची राजा इंद्रदुम्न त्रिकाळ करिता संध्या स्नान केसवळले जटाग्रंथ थन तपस्वी पूर्ण तापसत्व तो एक काळी इंद्रदुम्न आराधन काळ लक्षुण ते सरोवरोदरी करो सरोवरोदकी करो निस्नान घालो नियासन बैसला तेची काळी अगस्ती मुनी आला शिष्येसी परिवारोनी राय अभिस्थान न करोनी बैसलासनी ध्यानस्थ ऋषी येता देखोनी रावे सांडिला उपेक्षुनु नाही नमन नाभिस्थानी बैसला ध्यानी ध्यानस्थ साधू सर्वांगी चैतन्य घन त्यासी न भजता धरी ध्यान ते ध्यान नहे परम विघ्न अधपतन ध्यान गर्वे ध्यान गर्व ज्याचे ठाई ज्ञान गर्वे जो उताना पायी विद्या गर्वे मुसमुसी देई तो नर पायी अब्दपाती साधू सचिदानंद व्यक्ती ध्यानी काल्पनिक मूर्ती साधू उपेक्षा ध्याना प्रती ते अद्दपाती ध्यान गर्वे उपेक्षोनी साधू सज्जन जो साक्षेपे आदरी ध्यान ध्यान ते नोहे नागवना आपणापण नाडिरे ध्यान ब्राह्मणी नाही ब्रह्म भाव भूती नाही भगवत भाव
त्यांचे ध्यान चिन्ह वाला पाव ध्यान गरवे. ब्राह्मणी नाही ब्रह्मत्व भक्ती ना भगवत भाव सर्वाभूती. रायाची खोटी ध्यान स्थिती येणे अगस्ती कोपला. राजा सावधान भगवत ध्यानी परिउपेक्षा साधू सज्जनी परम विघ्न ध्यानी स्वप्नी देखोनी मुनी कोपला. रायाचा झडे ध्यान अभिमान भगवत प्राप्ती पाये पूर्ण ऐसी कृपानुलक्षुण. शाप वचन देतसे परम कृपाळू अगस्ती. शाप वदला कृपा मूर्ती साधू सज्जनी गर्व उन्मती गजत्व प्राप्ती पावसे. साधू सज्जनी गर्व उन्मता तो तू होशी गज उन्मत. ऐसे अगस्ती जव वदत गजत्व प्राप्त रायासी. ब्राह्मणाच्या भक्ती साधू सज्जने ध्यान उन्मती. रायासी गजत्वाची प्राप्ती मुनी अगस्तीचे निशापे. ब्राह्मण शापाती दुर्धर तेची वनितो राजेंद्र. झाला उन्मत गजेंद्र बळोद्गार महाबळी. ऐसी इंद्रधुम्नाची गती हु गंधर्वयाची रीती. ब्रह्मशापाचे निप्राप्ती नक्रत्व स्थिती पावला. तेची सर्वरी माध्यान काळी देव ऋषी करिता अंघोळी. हुहू गंधर्व तेची काळी करी जळकेरी स्त्रिया युक्त. देव ऋषी जळा तुबा सूर्ये सुक्त जपत. हुहू गंधर्व जवळी जळी गुप्त. येऊनी धरी ऋषी पाया ग्रह जैसा उदिकी झोंबे एकाएकी. तैसाची गंधर्व आवेकी झोंबला तो की ऋषी पायी. पायी झोंबता सत्वरा कोपोनी शापी ऋषीश्वर. गुप्त रूपे जळचार होसी नक्र गजेंद्र ग्रहो. ब्रह्मशापे ऐकोनी काणी गंधर्व इंद्रधुम्न दोणी. उपशाप मागावया लागोनी कर जोडोनी विनविती. आमचे आमई गर्वोन्मता ब्रह्मशाप झाला प्राप्त. तुम्ही दोघे अति कृपावंत शाप मुक्त करावे. आम्ही दोघे अति अपराधी तुम्ही दोघे कृपानिधी. तुम्ही अक्षोभ अगाध बुद्धी आम्हा शुद्धी उदरावे. तुम्ही माय बापा उनी आपता मै अपराधी अत्यंत. दोघे कृपाळू जी समर्थ शापोन्मत कराव मुक्त करावे. ऐसे ऐकता प्रार्थना करपेने द्रवले दोघे जण. वदते झाले उत्शाप वचन सावधान अवधारा. एक जळी एक स्थळी वैरी व्हाला तुरबळी. युद्ध करिता जल कल्लोळी तुमावन माळे भेटला पावेला. युद्ध करिता अत्यंत जेव्हा मांडेल प्राणांत. तेव्हा पावनी भगवंत नित्य निर्मुक्त करिला. शापोन्मोक जन्म जन्मोन्मुक्त हरी करील भव निर्मुक्त. ऐसे वदले वर्दोक्त ऋषी समर्थ कृपाळो. ब्राह्मण शापिती क्षोभोन हे समूळ मिथ्या वचन. ऋषी कृपाळू दिन उद्धरण वरद वधून उद्धरिले. उद्धरावया नवल परी काढिले जन्म मरणा बाहेरी. एवढी करपेची थोरी कोपा माझारी ऋषीच्या.
जैसा मातेचा निज कोप वरी वरी कठीणात सुखरूप तैसाची ब्राह्मणाचा शाप शापे क्षुद्रूप पावती ब्राह्मणाचे कोपे निवृत्ती शाप निर्दाळून ब्रह्मप्राप्ती संतोषलिया काय देती श्रुती श्रम समृती आगम्ये ऐसी वरदयुक्ती वधून ऋषी गेले करोनी स्नान गजेंद्र नक्र दोघे जन झाले आपण ऋषी शापे राजा गजेंद्र वनस्थळी गंधर्व नक्र झाला जळी दोघे जना तुरवळी जळी स्थळी विचरत जळी नक्र महाबळी तिमिलिंगा ते सगळे गिळी जळचळे कापती चळी जलकल्लोळी विचरता लहान सान नानी दृष्टी पर्वतप्राय मच्छे गोटी ऐसा नक्र जगदेठी सुख संतुष्टी राहिला शापे समृती गेली समस्त तरी माझा वैरी उदकात ऐसे गजेंद्र नित्य समृत नये उदका उदकार्थ सरोळा गजेंद्र जो का माझा वैरी वसतो याचे वनांतरी हे आठवण नित्य नकरी ने बाहेरी आहारार्थ नक्र जळी महाबळी गजेंद्र वनी बळिया बळी दोघे जण शाप समेरी जळी स्थळी विचरत जो गजेंद्र तो गिरी कंदरी गजी गज शाव सह परिवारी क्रीडा करे वनांतरी वनयुहारी उन्मत चैत्र मासाच्या वनशाखी तया ते सेविता एकावे की मद चालिला पैतो की आती उद्रेकी उन्मता तेने उन्मादे आपण मांडले वनयारण येळू जाळिया उपडून वेत्रवन विध्वंसी गुलमलता थोर थोर गगन चुंबी तरवर काटे सावरी अपार उन्मळोनी समग्र दंतागडे हनिता दाताची पैधडे पाडी पर्वताची कडे त्याचे मदगंधा पुढे पळतीळोकडे वनसिंह गजेंद्र मदाचे अवग्रहाने दिग्गज कापती संपूर्ण शरभ शार्दूळ प्लायमान सांडती प्राणी अग्रशन हस्वल वराह महिष वर्क गोरवांडर खडक जंबुकम गोचरी शाल शाळ शाळ मृगाधिक भय पळती पळत्या पशुशी नाभिकार देवोनी राखी त्यासी गजेंद्र ये उदक सा घेती उदक साचार दर्प दुर्धर साविना पर्वती चालता गजेंद्र बळी पर्वत दडपीत पाताळी सर्पचे पती फना मंडळे पनग कुळी अकांता गजेंद्र उन्माद मेळी करिता वनाची रौंदळी चैत्रीचा रवी माध्यान काळी कुंभस्थळी पोळत गजी गज शाव समस्त उष्णे जाळी आती संतप्त अवघी झाली त्रशार्थ उदकार्थ तळमळी करोनी पंचयोजने गमन नित्य करती गंड की उदक पान परी सरोवराचे जीवन नकरा भेने सप्रेषेना गंडकी नठाके उष्ण समेळी किरणी पोळला कुंभस्थळी आला सरोवरा जवळी भय समेळी उत्तरशार्थ सोंड घालिता सरवरी गजेंद्र दाखत जिवारी झनी मज झोंबेल वैरी भयभारी जळपानी सोंड घालिताची जळी गजगम मदगंध सेवा वयाळी रुंजी करीती गंडस्थळी भरमरावळी रुंजुनती गजी गजा शाओ या संयुक्त त्रसे पिडली जळार्थ
गजेंद्रेसी समवेत आले दावत सरोवरा. ते तडागाती पुष्कळ माझे निर्मळ जळ सुनील कमळगंध सुपरिमळाती शीतळ शिशिखरांबू. गजरावोनी जळा बाहेरी सोंड घालोनी सर्वरी जळ प्राशले स्वइच्छेवरी मस्तकावरी शिंपिले जळ प्राशने गजपती झाली सकळ श्रमा शांती जळ शिंपणे झाली विश्रांती चढला पुढती गजमद विगोणी सर्वराजवळी उन्मादे मांडली जळ केळी कमळा करिता रौंदळी जल कल्लोळी किरणत गजी गज शाउदका प्रतीर गावयावगी भीती सुंदा दंड गजपती जळ पाजित सर्वासे पहिले पाजले प्रिय भारेसी भार्या पाजी प्रिय पूजा पुत्रासी मग पाजित इतरासी जेवी कुटुंबासी ग्रस्त विश्रोनिया निज मरण ग्रस्ता कुटुंब पोषण तैसा गजेंद्रापन नवग्रह विसरला न नक्र ग्रह न विसरला प्राणी विसरे निज मरणासी काळ टपतसे तयासी देवी नक्र गजेंद्रासी जळ सवासी टपतसे जेवी काळ पाहोनी अंत मग प्राण्या करी घात देवी गजेंद्र सर्वरात नक्र धरीत साठोपे माये केला विपरीतार्थ विसरोनिया अपघात स्त्री पुत्राती मोहित केला भ्रांत मोह ममते. हे लक्षात येत का? हेच आहे गजेंद्राचं आणि नकराचं फक्त आपला उदाहरण चालू आहे. गजेंद्र नकराचं कसं शाप झाला काय झाला ह्यावरती सांगण्यामध्ये वेळ लागतो म्हणून थोडं होत आहे. काय करावं हे मतितार्थ भरपूर गहन आहे. आता त्यांना शाप कसा झाला कशा उन्मत्तपणानं झाला का चांगल्या विचारानं झाला. उन्मत्तपणानं झाला शाप. ऋषीचा शाप झाल्याच्या नंतर त्यांना नकर त्याच्यानंतर कसा विसरला आपल्याला माहिती आहे. काळ खाणार आहे तसंही नकराचं देखील झालंय. परिवारामध्ये मग्न झाला तसं हे जीवन देखील परिवारामध्येच मग्न झालेलं आहे. काळ कधी येईल कधी टप्पन कधी खाईल ह्याचं आपण विसरलो म्हणून म्हटलेलं आहे. त्याच्यावरती हे चालू आहे. त्याच्यात वर्णन आलं ते गजेंद्र ज्यावेळेस चालायचं तर पर्वत सुद्धा असे ढसायचे. नाही मग इतकं बलशाली कसा होतो. बलशाली म्हणजे शाप त्यांना मिळालेला होता ना एवढं बलवान नाही. त्यांच्या चालण्यानं पर्वत सुद्धा असे जमिनीत जातात की काय असा भास कशामुळे. म्हणजे तसे बलवानच होते ना शापानं झालेले होते ना तेवढे. हे राजे होते शाप. आता हे रावणाला न्यायला सर्वांना शाप झालेला आहे. शापामुळे एवढे बलोन्माद झालेले. आता तसंच हे बी झालेले. आता पुढे कसं होतंय बघा परिणामी. अंगी दे लोभाचा मद दुसरा बळाचा उन्मत तिसरा गजमदाचा मद झाला मदांध गजेंद्र. जन्म मरणाचा महाबाद ज्या नाठवे तो मोहांध न देखे नरक पातवाद तो मदांध महामूढ त्रिविध मोह मध्ये मोहित बुद्धी अंधत्वे गजेंद्र भ्रांत विसरोनी नक्र घात जळे किरडत स्त्री लोभी ऐसे क्रीडता जळस्थानी नखरे दावोनी धरिला चरणी गजे निजबळे वडोनी बाहेरानोनी मारू पायी तो नक्र महाबळी हापकी हाणोनी नेला जळे गजे युद्ध केले ते काळी सोंडे कवळी नकराते सोंड हनिता तव केसरी सोंडादळे जळावरी नक्र निछेळ जळा भितरी बैन धरी सोंडेचे
सोंड बुडविता जळ संपुटी नकरे खुडिले सोंड आनकुटी तेने गज झाला कष्टी मगर मिठी सुटेना नकर जाणे गज वरमस्ता सोंडेची हानी टपोनी खुडित आमित प्रवावे पै रक्त गज किरकिरी ताती दुखी गजे ओढिता भुतळी नक्र निजबळे ओढी जळी सहस्त्र वर्षे रणरौंदळी जळकल्लोळी बिळली सहस्त्र वर्षे करितारण 1000 वर्ष दोघांचे युग लक्षात सहस्त्र वर्षे करितारण दोघे सबळ सप्रमाण ते देखो अमरगण आश्चर्य पूर्ण करिता ते नकरासी जळी जळहार गजा पडिले निरहार भूतळा नाटवेची नकर शक्ती समग्र क्षीण झाली खंडिता सोंडेच्या अनिसी गजेंद्र झाला कासाविसी मग भोबाव्या स्त्री पुत्रासी ओढोनी पुच्छेसी मज काळा पुच्छी लावणी समग्र बळे ओढिती स्त्री पुत्र तिळभरी ढळेना तो नखर केले विचित्र ते ऐका समस्ती ओढिता पुच्छासी न सोडवे गजेंद्रासी शेकी न ओढवेची नखरासी अति बळेसी कष्टता नकरे सोडिता तेथ गजी गजशाव समवेत गजेंद्र नेला सरोवरात भयभीत जळभंगमग्न नक्र भयभीत जळमय निर्भुजत गजेंद्रा सांडो समस्त आले पळत तिरासी स्त्रिया म्हणती भाग्ये थोरा संकटी वाचले कुमर नखरे गिळला गजेंद्र अक्षेत पुत्र कडे आले माता पुत्रासी कृपा दृष्टी बुद्धी सांगती गोमटी सोडा गजेंद्राच्या गोष्टी जळ संकटी नरगवे आयुष्य व्हावे निज पुत्रासी उदक पाजोनी समस्तासी संकटी सांडोनी भरतारासी घेऊनी पुत्रासी वना गेल्या हीच परिस्थिती आपली आहे लक्षात ठेवा आम्ही पुढच्यालाच बघतो पाठीमागाला बघत नाही तसंच चालत आहे पुढे पा कशी अवस्था गजेंद्राची होते एवढ्या पत्न्या एवढे मुलं बाळ त्या संकटामध्ये सोडलं आणि सोडून निघून गेले आता त्याच्याविषयी काय काय होते ते बघू आता सहस्त्र वर्षे पुरुषार्थी युद्ध करिता नकरा प्रती निराहारी उदावृत्ती क्षीण शक्ती गजेंद्र क्षीण शरीर बळ शक्ती मन शक्ती प्राण शक्ती क्षीण इंद्रिय शक्ती ग्रह गती गजेंद्रा ऐसा गजेंद्र क्षीण शक्ती ता स्त्री पुत्रा काकुळती सांडोन गेली पती प्राणांती कोणी अंती नेती कामा गजेंद्र पाहे ममता धरोणी अंती सांडले सुजनी ज्येष्ठ कनिष्ठ असंख्य पत्नी अंती त्यागोनी मज गेल्या मज समान बळ दुर्धर शतानुशेत माझे कुमर अंती मुख समग्र पुत्र कलत्र न एकामा सुरद आणि पुत्र प्रौढा ती सांडली माझी चाड हस्तिनीचा कोण पारा ती अवघड प्राणांत सोडवावया नक्र प्रति गजेंचिली निज शक्ती पुत्र कलत्र सुरद ज्ञाती अंतिने ते उपयोगा सार्थक करावया अंत काळे क भगवंत कृपाळ
नामे मोक्षाचा सुकाळ कळिकाळ अंकना ज्याचे आदरे करिता समरण निशेष निमे जन्म मरण त्याचे चरणारी गौनी शरण बहुबंधन छेदावे जीव शिवावनी पर चौवाच्या अपराध पर गुणागुणी अनिवार त्यासी साचार शरणार्थी श्रीहरीसी झालिया शरणांगत देया सोनी देयातीत कळे काळाचे पाडोनी दात पाडीन खंत विषयाचे गर्जता राम नाम पवाळे कर्मबंधन समूळ उडे हे मांतक पाया पडे नक्र बापुडे ते काय लक्ष करा. पूर्वीचं सुकृत होता, पूर्वीचा महात्मा होता म्हणून शेवटला आठवणीत आलं. ज्यावेळेस ग्राउंड वरती बघितलं अरे 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 मी ज्यावेळेस असणार सगळे सुखाचे सोयरे ज्यावेळेस सांगतोय त्यावेळेस सर्व सर्व बाप पत्नी म्हणते माझा माझा मालक, मुलं म्हणतात माझे वडील, माझे सर्व चाकर, सर्व 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 भले भले म्हणतात सर्व. ज्यावेळेस शांती ज्यावेळेस काम ना कामी संकटामध्ये पडल्याच्या नंतर संकटामध्ये कोणतेही कामाचे नाही. हे नकरा गजेंद्राचं असं उदाहरण झालेलं आहे. कारण का गजेंद्रानं हा विचार केला कित्येक हजारों हजार असणारे माझे मुलं आहेत, पत्नी आहेत, सगळं आहे, सर्व आहे आणि एका नकरानं मला असणार 1000 वर्ष असणार त्या ठिकाणी युद्ध करीत असताना थकले, सगळं बघू लागले. त्यावेळेस शेवटला मला कठीण ते कठीण परिस्थितीमध्ये गजेंद्र गेल्याच्या नंतर शेवटला सांगितलं मला धरा, मला असणार, मला ह्याच्यातून मुक्त करा, मला ओढा बाहेर काढा. तसंच आहे, नाकी डोळे गळती मग पळती रांडा पोळे शेवटला कळो येईल अंतकाळी प्राणपरा. सर्वच आम्हाला पाठ आहे पण लक्षणात उतरलं पाहिजे आणि ह्याच्यामध्ये सावधान झालं पाहिजे. सावधवर्तीमध्ये गेल्याच्या नंतर पर पार यायला सखा कोण आहे, आपला प्राण सखा कोण आहे, तारणहार कोण आहे, ह्याची जर आवडीनं आणि जर श्रद्धेनं ह्या वयामध्येच गेलेला आहे बघा. श्रद्धेनं जर पुकारल्याच्या नंतर तो श्रद्धापूर्वक असणारा हाक वो देतो आणि असणाऱ्या संकटातून मुक्त करतो. हा असणारा रूपक गजेंद्रानं पाहिल्याच्या नंतर लगेच ज्ञानदृष्टी झाली. अरे एवढं दुःख आहे आणि ह्या दुःखातून असणारं सोडवणारा कोणी नाही. आणि जर ह्या माझ्या सख्यानं ह्या सख्याचं जर खरा सर्वाचा विश्वाला निर्माण ज्यानं केलेला आहे तो त्यानंही हे शरीर ही आकार निर्माण केलेला आहे आणि माझ्या हा आकारामध्ये तोच आहे आणि तो माझा प्राण तारण हरणारा तोच आहे. हरण या तारून नेणारा ह्याच्यातून पैल पार करणारा तोच आहे. हे नकर काय बापुडं, नकराला सोडवणं हे काय करू शकतो, काहीच करू शकत नाही. अशी वरती परवर्तीमध्ये आले आणि राम नामाच्या भगवंताच्या नामाच्या ठावामध्ये असणारं देहाचा विसर झाला. देहाला किती दुःख झाले हे देखील विसरला. परिवाराचा देखील विचार करत असताना दुःखामध्ये होता, ते देखील दुःख सोडवलं, नाहीसं केलं आणि भगवंताच्या प्रेमामध्ये असणारे आसू गाळत असणार त्याला कसा कसा दावा केला हे आता थोड्याशा ह्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. पुढच्या अध्यायामध्ये देखील गोड निरूपण ऐकण्यात येईल. कसं कसं बोलतात, काय काय बोलतात ते ऐका. गर्जता राम नाम पवाडे कर्म बंधन समूळ उडे ये मांतक पाया पडे नखर बापुडे ते काय ऐसी मज जे आठवण आहे श्रीहरीची कृपा पूर्ण. आता तरी मला आठवण आली, शेवटला तरी आठवण माझ्या भगवंताची आली म्हणून माझ्यावर कृपा, माझ्या भगवंताची कृपा असेल म्हणून अंतकाळाला मला भगवंताची आठवण आलेली असं असणारा कोण गजेंद्र बोलतो. आईसी मज जे आठवण हे श्रीहरीची कृपा पूर्ण हरीचे अनुग्रह विना
नाम स्मरण नाटवे करावे श्रीहरीचे स्मरण आईसी युक्ती वंचुन मन बुद्धी हृदय समाधान देवोनी आपण स्वस्थ झाला नकरे केला जो काय यग्र ते यग्रता निरसावया समग्र धैर्य धारण धरोनी आयग्र जपे प्रातपर ते ऐका धैर्य नाही जयापासी ते जन्म मरणाचे अंधनी दासी पूर्व भजन संस्कारेसी धरी गजासी हरी स्मरणे पूर्व भजन परिपाटी हरी स्मरणी दृढ पुष्टी मंत्र जपावया वागपुटी उल्हास पोटी गजेंद्रा एका जनार्दना शरण गजेंद्र मुखीचे श्रवण अनुतापे पशु पावन त्याचे ज्ञान अवतारा श्रीराम जय राम जय जय राम राम कृष्ण हरी स्वस्ति श्री भावार्थ रामायणे सुंदरकांडे का कार्तिकाया गजेंद्रोपाख्यान नाम एकविंशतितमोऽध्यायः पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय सब संतन की जय पवन पुत्र हनुमान की जय 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 रघुवीरा समर्थ हरे हरे श्री राम जय राम जय जय राम 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 हरे हरे हरि ओम तत्सत् हरि ओम तत्सत् हरि ओम शांति 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 शांति